Hello. Now today we can discuss about statement pattern, logical equivalence, tautology, contradiction, and contingency. Now first of all, you can see the definition of statement pattern. Proper combination of statement letters and connectives is called a statement pattern. Statement pattern is also called as a proposition. For example, P implication Q, or it is also called P conditional Q, P conjunction Q, negation P disjunction Q are all statement patterns. In these statement patterns, P and Q are their prime components. A table which shows the possible truth values of a statement pattern obtained by considering all possible combination of truth values of its prime components is called the truth table of the statement pattern. आजच्या या भागामध्ये आपल्याला एकूण 4 व्याख्या बघायचे आहेत, ज्यामध्ये स्टेटमेंट पॅटर्न आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी. त्यापैकी मगाशी आपण स्टेटमेंट पॅटर्नची व्याख्या बघितलेली आहे. त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे ती आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Two statement patterns are said to be equivalent if the truth tables are identical. म्हणजेच दोन स्टेटमेंट हे इक्विव्हॅलंट कधी असतात, जर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये जर त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज या जर आयडेंटिकल असतील, म्हणजे सारख्या असतील, तर अशा वेळेस ते दिलेले दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न हे काय असतात, लॉजिकली इक्विव्हॅलंट. टू स्टेटमेंट पॅटर्न्स are said to be logically equivalent if their truth tables are identical. लॉजिकल इक्विव्हॅलंटचे जे काही उदाहरणं किंवा जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला एकूण 2 प्रकारे सोडवता येतील. आपण एक्झाम्पल बघताना ते कोणते 2 प्रकार आहेत ते आपण त्यावेळेस बघूत. त्यानंतर याची पुढची डेफिनेशन आहे टॉटॉलॉजी. याची व्याख्या अशी केलेली आहे, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू फॉर ऑल लॉजिकल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स इज कॉल्ड ए टॉटॉलॉजी. ज्यावेळेस दिलेला स्टेटमेंट आपल्याला दिलेला असतो, त्या दिलेल्या स्टेटमेंटच्या प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये जर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज या टी येत असतील, तर अशा वेळेस दिलेला स्टेटमेंट हा काय असतो, टॉटॉलॉजी. त्यानंतर कॉन्ट्रॅडिक्शन. आता याच्या उलट दिलेल्या स्टेटमेंटच्या प्रत्येक ट्रूथ व्हॅल्यूज प्रत्येक लॉजिकल पॉसिबल केसमध्ये जर त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज या जर एफ येत असतील, तर अशा वेळेस त्या स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे, कॉन्ट्रॅडिक्शन. आणि याची व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे, ए स्टेटमेंट पॅटर्न हुज ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स फॉर ऑल लॉजिकल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ इट्स प्राईम कंपोनंट्स इज कॉल्ड a contradiction and we denote it as C. त्यानंतर पुढची जी व्याख्या जी कॉन्टिंजन्सी, याची व्याख्या अशा प्रकारे केलेली आहे, ए स्टेटमेंट पॅटर्न विच इज नायदर ए टॉटॉलॉजी नॉर ए कॉन्ट्रॅडिक्शन इज कॉल्ड कॉन्टिंजन्सी. म्हणजे असा स्टेटमेंट की जो टॉटॉलॉजी नाही आहे आणि त्यानंतर कॉन्ट्रॅडिक्शनही नाही आहे, अशा स्टेटमेंटला काय म्हणायचं आहे, कॉन्टिंजन्सी. दॅट इज नायदर टॉटॉलॉजी नॉर कॉन्ट्रॅडिक्शन. आता हे जे काही आपण 4 व्याख्या घेतलेल्या आहेत, की ज्यामध्ये लॉजिकल इक्विव्हॅलंट, त्यानंतर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी, या सर्व डेफिनेशनवरचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्यांची जी काही आपण ट्रूथ टेबल फॉर्म केलेले होते, ते ट्रूथ टेबल किंवा त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज या पाठ असणं अत्यावश्यक आहे. आता परत इथं सर्व जे काही ट्रूथ टेबल्स आपण घेतलेले होते, सर्व सेपरेट घेतलेले होते, ते आता इथं कंबाईन करून एकाच ठिकाणी आपण इथे घेतलेले. त्यापैकी 2 प्राईम कंपोनंट्स पी क्यू,
त्यानंतर निगेशन पी, त्यानंतर पी कंजंक्शन क्यू, पी डिस्जंक्शन क्यू, पी कंडिशनल क्यू आणि पी बाय कंडिशनल क्यू. प्राईम कंपोनंट्स पी आणि क्यू त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज, पीच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी टी एफ एफ, क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यूज टी एफ टी एफ. त्यानंतर निगेशन पी दॅट इज एफ एफ टी टी. त्यानंतर पी कंजंक्शन क्यूच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण बघितलेले, पी कंजंक्शन क्यू इज ऑलवेज ट्रू इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू, therefore its truth values are TF, FF. त्यानंतर पी डिस्जंक्शन क्यू याच्या देखील आपण ट्रूथ व्हॅल्यूज काढलेले आहेत, त्या असतील किंवा त्या आहेत टी 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 एफ. त्यानंतर पी कंडिशनल क्यू याच्या देखील आपण ट्रूथ व्हॅल्यूज काढलेले आहेत, याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत टी एफ टी टी. आणि शेवटचा पी बाय कंडिशनल क्यू याच्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत टी एफ एफ टी. तर या सर्व ट्रूथ व्हॅल्यूचा यूज करून या चारही डिफिनेशन्स जे आपण घेतलेले आहेत, लॉजिकल इक्वॅलंट, टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि त्यानंतर कॉन्टिन्युएन्सी, यावरचे आपल्याला काय एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यानंतर इथे सॉल्व्ड एक्झाम्पल भरपूर दिलेले आहेत, ते तुम्ही बघायचे. मी अनसॉल्व्ड किंवा एक्झरसाइजमधले प्रत्येक जे काही एक्झाम्पल आपण दिलेत त्यामधले एक दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय मी किंवा सोडून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यानुसार एक्सरसाइज 1.2 यामधला पहिला जो एक्झाम्पल आहे, construct the truth table for each of the following statement patterns.